Good morning, friend. Uh, Today we start the slideshow and power gain. Yesterday we had discussed about the power gain and amplifier input characteristics of the system. Then we start the amplifier. Previous lecture last point is amplifier is the device which increases the strength of weak signal, or it is the device used to amplify the weak signal. Okay, then input signal. What is the input signal? Input signal from cartridge, tap, head, microphone and transducer, etc. Okay, then load, loudspeaker, relay, then voltage gain, then current gain, then input resistance, output resistance, power gain. The last point is power gain. In previous lecture, this is left. Okay, power gain. It is the ratio of output power and input power, that is AP equal to PO upon PI. This one, this is the formula. This means it is the ratio of, means it is the ratio of, then it is the ratio of power, output power upon input power. This is the thing. Okay, now today we start BJT as an amplifier. BJT as an amplifier. Then BJT as an amplifier means bipolar junction transistor as an amplifier. Okay, amplification. आता मागच्या वेळेस आपण डेफिनेशन बघितली होती, तरी बघूया की यामध्ये काय पॉइंट आणखी लोक काय म्हणताय. It is the amplification is the process of linearly increasing the amplitude of the electrical signal. बघा हा महत्वाचा पॉइंट आहे बरं का. Linearly increasing the amplitude of the electrical signal. A transistor amplify the current because the collector current is equal to the base current multiplied by the current gain. Okay, beta. The base current is very small compared to the collector current and emitter current. Thus, the collector current is approximately equal to the emitter current. An AC signal at the input is superimposed in the DC bias voltage, that is the base voltage, that base ला जर voltage दिला असेल तर त्याला VBB म्हणतो. By the capacitive coupling, the output AC signal is inverted and ride on the DC level of VCE. Okay, या प्रकारे आपण बघतोय. बघू आपण बेसिकली सर्किट डायग्राम बघूया. सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला दोन बाण दिसत आहे. ओके, असू द्या. मेन सर्किट डायग्राम आली. याच्यामध्ये बघा इनपुट मध्ये जे आपण पहिले डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे जर तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये बघा हा दिसतो इनपुट सिग्नल एसी दिलाय. देन दिस इज यूज कॅपॅसिटर सी, व्होल्टेज दिलाय, देयर इज नो इश्यू. VBB सप्लायला द्यायला म्हणून डीसी. देन RB रेजिस्टन्स दिला, बेस रेजिस्टन्स, बेसच्या करंटला कंट्रोल करायसाठी. ओके, देन RC इज द रेजिस्टन्स इन सिरीज विथ कलेक्टर करंट. देन VCC दिलाय, कलेक्टरला दिलाय म्हणजे VCC, जर आपण बेसला दिलं म्हणजे VBB. म्हणजे या प्रकारे आपण इंडिकेट करतोय की व्होल्टेज कसं देतोय त्याप्रमाणे VB, VC, व्हॉट एव्हर मे बी इनपुट सिग्नल आपण बघतो सर्किट डायग्राम म्हणा. त्याच्यामध्ये बघा आपण इनपुट सिग्नल दिले, इथं VBB ला इनपुट सिग्नल दिले, तिथे दिलंय VBB. इन द सेन्स इथं जो सप्लाय अप्लाय केलाय तो VB व्होल्टेज दाखवलाय, पण त्याच्यामध्ये जे सिग्नल दाखवले, सिग्नल इनपुट इथं दाखवले, इंडिकेट केले. देन नेक्स्ट इज we taken out आउटपुट सिग्नल VCE. VCE म्हणजे C आणि E याच्या अक्रॉस जर जे सिग्नल भेटतात त्याला म्हणतो आपण VCE. तुम्हाला दिसत असेल बघा, इनपुट मध्ये सिग्नल दिले साइन वेव्ह, आउटपुटला सुद्धा आपल्याला साइन वेव्ह भेटते. आणि जे इनपुटला सिग्नल्स आहे
ते बघा व्हेरी लो आहे. इनपुट सिग्नल बघा थोडेसे वीक सिग्नल आहे. वीक म्हणजे थोडे छोटे दिसते सेफ साईड मध्ये. ओके, आउटपुट मध्ये तुम्हाला जे सिग्नल दिसून आले ते काय दिसून आले, थोडस स्ट्रॉंग आणि मोठे सिग्नल दिसून आले है ना. तर हे जे दिसतंय तुम्हाला काय दिसून आलंय, इनपुटच्या याच्यामध्ये दिसून आलंय की भाई सिग्नल द्या, इनपुट मध्ये दिलं, आरबी लावलाय, ओके, आणि हे दिलंय. तर याला समजा कन्सिडर द ट्रान्झिस्टर सर्किट to operate transistor as a amplifier. Okay, we have to bias it is active region. Okay, active region म्हणजे काय की बेसला, ऍक्टिव्ह रिजन इन द सेन्स की बेसला आपण पॉझिटिव्ह सप्लाय दिला बघा, आणि इकडे एनपीएन ट्रान्झिस्टर आहे है ना. एनपीएन एरो खाली दाखवलाय, तुम्हाला ट्रान्झिस्टर माहितच आहे. ओके, म्हणजे इकडे फॉरवर्ड बायसला आहे हा बी जंक्शन. ओके, आणि हा रिव्हर्स बायसला आहे. तर देन फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस असेल तर काय असतो, तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये असते. तुम्हाला कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ऍक्टिव्ह रिजन हे माहितच आहे. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला जे रिजन्स जे डिस्कस केले ते आपल्याला माहित आहे. पहिले काय कट ऑफ रिजन असते, कट ऑफ रिजन दोन्ही रिव्हर्स बायस, आणि दुसरा असतो सॅच्युरेशन रिजन, दोघी म्हणजे फॉरवर्ड बायसला असते. पण जर याच्यामध्ये बघितलं आपण कशात, ऍक्टिव्ह रिजन मध्ये, तर काय असेल, सीबी जंक्शन, बी जंक्शन जे असेल तो असणार आहे फॉरवर्ड बायस, आणि दुसरा जंक्शन असेल रिव्हर्स बायस. देन ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज एन ऍम्प्लिफायर. तर ते आपण बघतोय. ओके, वी हॅव टू बायस इन द ऍक्टिव्ह रिजन. When a weak signal is given to the bias transistor, then small current AC start flowing. Okay, due to transistor acting, a much larger beta can be base current AC current flow through the collector load. Okay, collector load ला काय होणार आहे, AC current flow होणार लागेल. In common emitter configuration, जरा कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन म्हणजे काय, हा एमिटरला आपण काय केलंय, सगळं कॉमन घेतलंय बघा, इथं कॉमन दिसतोय एमिटर. कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन, रिलेशन बिटवीन आउटपुट करंट अँड इनपुट करंट, आय बी इक्वल टू काय असेल मग रिलेशन, आय सी इक्वल टू आय बीटा, आय बी है ना, बीटा आय बी हा राहील तुमचा करंट. ॲज द बीटा इज द मच हायर, पण याच्यामध्ये काय असेल, बीटा समजा हायर असला, खूप जास्त असला है ना, तर काय होईल, इट कॅन से सी कॉन्फिगरेशन इज लार्जर. जर बीटा याच्यामध्ये जो आहे, बीटा म्हणजे काय, आयसी अपॉन रेशो आहे तो, आयसी अपॉन आई. तर हा जो रेशो आहे तो रेशो पेक्षा मोठा असला तर सिंपल आपण रेशो आहे बीटा थोडक्यात है ना. स्मॉल सिग्नल इनपुट जे करंट आहे, वी गेट द लार्ज आउटपुट. ओके, ऍप्लिकेशन टेक्स प्लेस, ट्रान्झिस्टर ऍक्ट एज करंट ऍम्प्लिफायर. कारण की आपण जे सगळं म्हटलोय, जे डिस्कस करून आलो, करंटचे डिस्कस करून आलो ना, करंट वाढला, करंट कमी झाला, व्हॉट एव्हर मे बी, तर त्याला आपण म्हणतोय की तो करंट दाखवतोय, तो आउटपुट मध्ये आपल्याला तो करंट मिळणार आहे. ओके, तर याला करंट ऍम्प्लिफायर म्हटलंय. याच्यामध्ये कॉन्फिगरेशन मध्ये बघितलं आपण, तर आउटपुट व्होल्टेज जो असेल व्हीसीई इक्वल टू असेल, जो आउटपुट व्होल्टेज जो असणार आहे ना, तर याच्या अक्रॉस व्हीसीईच्या जो अक्रॉस असेल तोच आउटपुट व्होल्टेज असणार आहे. ओके, त्याचे इक्वेशन आहे तुम्हाला ऑलरेडी नोट्स मध्ये प्रोव्हाइड केले, तुम्ही आय थिंक बसते तर नोट्स घेऊन बसायचं बनेपर्यंत. त्याच्यामध्ये बघा सी कॉन्फिगरेशन दिलंय, नोट्स मध्ये तुम्हाला दिसत असेल, व्ही इक्वल टू व्हीसी, देन डेल आय बी इक्वल टू, डेल आय बी म्हणजे डेल बेस करंट इक्वल टू डेल व्ही इन, इनपुट व्होल्टेज अपॉन आर बी. ओके, here the corresponding change in collector current is given by. मग काय होतोय, गिवन बाय म्हटलं, एवढं काय म्हटलंय आपण. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. ओके, आता एमएसबीटी मध्ये क्वेश्चन कसा विचारतो याच्यामध्ये बघूया. व्हॉट इज एम्प्लिफायर, स्टेट द क्लासिफिकेशन ऑफ एम्प्लिफायर. आपण क्लासिफिकेशन समोर बघणार आहे, समोरच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन तर बघणार आहे. हे बघा, व्हॉट इज एम्प्लिफायर, स्टेट द क्लासिफिकेशन. ओके, देन एम्प्लिफायर
त्याची डेफिनेशन सिंपल मध्ये दिली आहे, मी मोठी देऊन दिली आहे तरी चालेल. एम्प्लिफायर इज द डिव्हाइस विच इन्क्रीज द, हे माहित आहे तुम्हाला, इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल और इट इज डिव्हाइस यूज टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल. आता क्लासिफिकेशन ऑफ एम्प्लिफायर बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ एम्प्लिफायर मध्ये आता बघू आपण बेस्ड ऑन इनपुट सिग्नल. सगळ्यात आता बेस्ड ऑन इनपुट सिग्नल बघणार आहे की काय आहे एम्प्लिफायर. ओके, इनपुट सिग्नल म्हणजे आता स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर, इनपुट मध्ये जे तुम्ही अप्लाय करता त्याच्या बेसवर इनपुट सिग्नलचा स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर, दुसरा असेल लार्ज सिग्नल एम्प्लिफायर. ओके, म्हणजे मोठे सिग्नल अप्लाय केले देन लार्ज सिग्नल एम्प्लिफायर, स्मॉल सिग्नल छोटे सिग्नल स्मॉल अप्लाय केले देन स्मॉल सिग्नल एम्प्लिफायर. आता बेस्ड ऑन आउटपुट सिग्नल, आउटपुट सिग्नलच्या बेसवर व्होल्टेज एम्प्लिफायर असेल आणि दुसरं काय असेल पॉवर एम्प्लिफायर. ओके, पॉवर एम्प्लिफायर या प्रकारे दाखवले बी मध्ये आहे ना तुम्हाला. व्होल्टेज, जर व्होल्टेज अप्लाय केला तर तो व्होल्टेज एम्प्लिफायर, पॉवर इन द सेन्स व्होल्टेज करंट दोन्ही अप्लाय केलं तर ते. आता आपल्याला बघूया आपण की बेस्ड ऑन बायसिंग कंडिशन. बायसिंग कंडिशन म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. बायसिंग कंडिशन इन द सेन्स कोणती कंडिशन, त्याच्यामध्ये क्यू पॉइंट जो आहे, क्यू पॉइंट जो बघितला होता आपण, कट ऑफ रिजनच्या साईडला असेल तर ऑफ रिजन, वरती असेल सॅच्युरेशन रिजनच्या साईडला असेल किंवा मधात असेल क्यू पॉइंट म्हणजे ऍक्टिव्ह रिजन. म्हणजे बेस बायसिंग कंडिशन म्हणजे कसं आहे, दोन्ही फॉरवर्ड असले तर सॅच्युरेशन रिजन, एक फॉरवर्ड एक रिव्हर्स असलं तर ऍक्टिव्ह रिजन, आणि दोन्ही रिव्हर्स असले तर कट ऑफ रिजन. हे आपण बघितलंय. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे क्यू पॉइंट आपण डिस्कस केलं मागच्या लेक्चर मध्ये. तर त्याच्यामध्ये बघूया कंडिशन, हे लय महत्वाचे आहे बरं का. त्याच्यामध्ये बघा क्लास ए एम्प्लिफायर, ओके, आणि दुसरा आहे क्लास बी एम्प्लिफायर. ओके, तिसरा आहे क्लास ए बी एम्प्लिफायर. ओके, आणि चौथा आहे क्लास सी एम्प्लिफायर. याच्यामध्ये बघतोय आपण क्लास ए, क्लास बी, बेस्ड ऑन क्यू पॉइंट. हा महत्वाचा आहे बरं का. बेस्ड ऑन द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, आता त्याच्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कसा भेटतोय त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघितोय. तर बेस्ड ऑन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर, आणि दुसरा आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे ऑडिओ म्हणजे आवाजाची, रेडिओ इन द सेन्स जे आपण ट्रान्समिशन साठी वगैरे युज करतोय त्या पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलंय. ओके, दुसरा वाईड बँड एम्प्लिफायर, वाईड इन द सेन्स मोठा बँड असेल फ्रिक्वेन्सीच्या त्यासाठी युज करतोय. कसं बेस फ्रिक्वेन्सी बेसवर, म्हणजे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सच्या याच्यामध्ये तीन आहे, ऑडिओ फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर, रेडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर, वाईड बँड एम्प्लिफायर. ओके, बेस्ड ऑन द कपलिंग. आता त्याच्यात जर कपल होत असेल, आपण कपल करतोय, कपल इन द सेन्स कॉम्बिनेशन, डायरेक्ट कपलिंग एम्प्लिफायर आहे त्याच्यात, आणि दुसरा आहे आरसी कपल एम्प्लिफायर. ओके, आणि तिसरा आहे ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर. ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर इन द सेन्स कपलिंग मध्ये जर आपल्याला जर ऍड करायचं असेल डायरेक्ट कपलिंग, डायरेक्ट कपलिंग म्हणजे काय, दोन एम्प्लिफायरला कपल करणे. ओके, आरसी कपल इन द सेन्स आरसी सोबत कपल करणे. ट्रान्सफॉर्मर कपल एम्प्लिफायर म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर यूज करणे. हे सिस्टम आहे त्याच्यामध्ये. अकॉर्डिंग टू फीडबॅक, फीडबॅक इन द सेन्स आउटपुट जो असेल त्याच्या इनपुटला सिग्नल देणे, दॅट इज द फीडबॅक. फीडबॅक आपण बघूया. फीडबॅकच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये चार टाईपचे असतात. व्होल्टेज सिरीज, व्होल्टेज शंट, शंट इन द सेन्स पॅरलल बघा, अँड देन करंट सिरीज, करंट शंट यासारखं याच्यामध्ये दिसेल, करंट शंट. आता एम्प्लिफायरला जर आणखी आपण जरी करतो म्हटलं काय डिवाइड, तर बेस्ड ऑन जर बँडविथ, जर कोणाची बँडविथ किती आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल, पहिला आहे नॅरो बँड, दुसरा आहे वाईड बँड, आणि तिसरा आहे ट्यून एम्प्लिफायर. ओके, म्हणजे बेस्ड ऑन बँडविथ जर आपण बँडविथच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं, बँडविथ म्हणजे काय, दोन फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्स मधलं जे पार्ट आहे त्याला बँडविथ म्हणतात. ते आपण डिस्कस करूया. नॅरो बँड, दूसरा है वाइड बैंड, तीसरा ट्यून एम्प्लीफायर. ओके,
बीजेटी ॲज अन एम्प्लिफायर जर याच्यामध्ये सांगितलं होतं त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघतोय बीजेटी ॲज अन एम्प्लिफायर त्याच्या सर्किट डायग्राम तुम्हाला दाखवून आली बघा. या सर्किट डायग्राम मध्ये बघा इनपुट सिग्नल तेच आहे, आरबी आहे आणि इनपुट रेजिस्टन्स